श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी मंगळवारी काय करायचंय सांगण्यासाठी आलेली आहे. आज आहे मंगळवार आहे, 9 तारीख आहे. मंगळाचा वर्ष चालू आहे आणि त्यात 9 तारीख मूल्यांक आणि सगळंच 9 आलेलं आहे. टोटल 9 आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंगळाचा दिवस आलेला आहे. त्याच्यामुळे हा दिवस फार महत्वाचा आणि विशेष मानला जात आहे. जरी हा अंकाला आणि हा दिवसाला सगळे घाबरत असतील तर घाबरू नका. आपले कर्म आपल्या बरोबर असतात. आपण सुरुवातीपासून आपल्या संरक्षणाचे कवच तसेच आपल्या कुटुंबाचे कवच घेऊनच चालत आलेलो आहे आतापर्यंत. सगळ्या रेमेडीज आपल्याला संरक्षण देण्यासाठी आपण नेहमीच करत असतो आणि त्याच्यातून काही दुर्घटना झाल्या तरी त्या वातावरणा किंवा ग्रहमानाच्या आहेत याच्यावरच आपल्याला भर द्यायचा आहे. तर आजच्या या दिवशी विशेष करून मंगळवार आहे त्याच्यामुळे गणेशजींना दुर्वा फूल अर्पण करायचं आहे. आज जमलं तर लाल डाळिंब आहे त्याच्या रसाने तुम्ही गणपतीचा अभिषेक करा आणि लाल फूल आणि दुर्वा वाहा, कुंकुम वाहा, सिंदूर लाल चढाहो गजमुक्को म्हणून आज सिंदुराचा खूप महत्व आहे कुंकुमाचा. शंकराच्या पिंडीवर सुद्धा तुम्ही जल वाहा, डाळिंबाचा रस वाहा आणि बेलफूल वाहून तुम्ही त्यांची आराधना करा. श्राद्धाचे दिवस चाललेले आहेत तर या श्राद्धाच्या दिवसामध्ये युवावस्थेमध्ये जी मुलं व्यक्ती गेलेले आहेत आज त्यांच्यासाठी श्राद्ध आहे. त्यांच्यासाठी तुम्ही पिंडदान करा. आज विशेष दानामध्ये तुम्ही अनाथ आश्रम मध्ये जाऊन तिथे अन्नदान करा. काही खायच्या वस्तू द्या. जर तुम्हाला तिकडे जायला जमलं नाही तर आजूबाजूला असलेल्या मुलांना तुम्ही काही वस्तू वाटा आणि तुमचं दानाचं जे कर्म आहे ते पूर्ण करा. पक्ष्यांना, कावळ्यांना, गाईला घास द्या. जे मुंग्या वगैरे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही साखर आणि पीठ तुम्ही अन्न म्हणून द्या. आजच्या दानामध्ये अन्नदान महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला असं काही द्यायचं झालं तर तुम्ही फळं सुद्धा देऊ शकतात आणि आजचा दिवस करू शकता. संध्याकाळी हनुमानच्या देवळामध्ये जायचं आहे. तिथे चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. फुलं आणि फळं अर्पण करायची. गूळ आणि चण्याचा प्रसाद द्यायचा आहे. जर बुंदी किंवा लाडूचा द्यायचा झाला तरी चालेल. तुमच्या याच्यावर आहे. परत तिथे न विसरता माचीस गुप्तदानामध्ये आपण एवढ्या वर्षभरात देतोय ते माचीस अर्पण दान म्हणजे तिथे हनुमानच्या देवळामध्ये अर्पण द्यायचं आहे. हनुमान चालीसा, बजरंग बाण नक्कीच वाचा. संध्याकाळी दक्षिणेच्या घरात दाराबाहेर दक्षिणेला दिवा लावा. पिंपळेच्या झाडाखाली दिवा लावा. मी आधी पण सांगितलं की ह्या पितृपक्षामध्ये पूर्ण 15 दिवस जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला तर तुमच्या पितृंचे आशीर्वाद तुम्हाला लवकरात लवकर लाभतील. तुमच्याकडे काही चुकामाका होत असल्या ते क्षमा मागा, कारण हीच वेळ आहे त्यांच्याकडून क्षमा मागायची आणि हीच वेळ आहे आपले कर्मामध्ये आपले पॉइंट्स वाढवण्याची आणि त्याच्यासाठी आजचा दिवसही तुम्ही त्याप्रमाणे करा. जितकं होईल दानामध्ये तुम्ही सहभागी व्हा. देवळामध्ये दान द्या, ब्राह्मणाला द्या, अनाथ आश्रमला द्या. कुठे आपल्याला असं वाटत असेल की इथे आपल्या शैक्षणिक ठिकाणी द्या, तिथे वह्या पुस्तकं वगैरे देता येईल असं. तुम्ही जे द्याल ते दान फक्त ते मनापासून तुम्ही केलं पाहिजे हीच अपेक्षा असते. श्री स्वामी समर्थ.